सुहासिनी शिंदे यांचे आपण ऐकलं। सुंदरसं गीत गायलं होतं। जेजुरी गडावर बोंब एकच उठली, शास्त्र पुराणाला धरून मी गाणं गायलं होतं। त्या जेजुरी गडावर बोंब एकच उठली, राणी म्हाळसा असताना दुसरी बानू पटली। आवडली, पटली म्हणजे आवडली। सुहासिनी मॅडम सुंदरसं गीत गायलं। एक उत्तर असं आलं, दोन बायका कराया गोड वाटलं, दोन बायका कराया गोड वाटलं। हे कोणाला बोलता तुम्ही? मल्हारीला बोलता, खंडोबाला बोलता की मला बोलता? मग मी कुठं म्हटलं मी केल्यात म्हणून? तुम्हाला लय हौस नवरा करायची वाटतं? तुम्हाला हौस आधी का नवरा करायची? विषय कुठला कुठं तुम्ही नेताय? काम करते वेळी याच फाटलं, आज तुमची ना काही काही खरं नाही बाई। ती एक बोलते तिकडे सोडून तरणी ताठी, ही तरणी ताठी सोडून म्हातारीला मारतो मिठी। हा, मधुकर कडू साहेब यांच्याकडे सप्ने भेट 500 रुपये, धन्यवाद। एक एक उत्तर देतो, पहिलं उत्तर देतो। जेव्हा दोन बायका येतात बोलते दोन कुशीला, हा अगे जेव्हा दोन बायका येतात ना दोन कुशीला, तेव्हा मर्दगडी मी पीळ देतो मिशीला। का आता कामलंय वारी करायचंय मला, समजली? बाई म्हणते, बाई एक कटिंग पहिली ऐक। काम झाल्यावरती बरं वाटलं, बाई बोलते। आता तुमचं उत्तर तुम्हाला देतो। बाईचं कसं असतं? बाईला शांती झाली, ओम शांती बाईची झाली का बाई अगदी निवांत झोपते। हा, काम झाल्यावरती बरं वाटलं, मग मग तांगड्या फाकून डोळं विटलं। काम झाल्यावरती बरं वाटलं, काम झाल्यावरती बरं वाटलं, मग तांगड्या फाकून डोळं मिटलं। झाल्यावरती बरं वाटलं, मग तांगड्या फाकून। होय होय होय, बाईचं काम झालं ना? इकडे बघ, काम झाल्यावरती बरं वाटलं। होय होय होय, हिला बोलतो आता ऐकून घे, तुझी बारी आहे, तू समजू नको।
काम झाल्यावरती बरं वाटलं. ठासून ठासून चांगला वासून करतोय, घाबरू नको. विजय शेठ भोईर, मित्र विजय शेठ भोईर. काम झाल्यावरती बरं वाटलं, लय बरं वाटलं. ओ रे तांगड्या फाकून न डोळा मिटला. रे तांगड्या फाकून न डोळं मिटलं. जेव्हा बाई तुम्ही बोलताना मुकुंद सोनवणेची कटिंग दुसरी बघा. नाही बायकोला, नाही बायकोला काही कमी पाडलं, नाही बायकोला काही कमी पाडलं, नाही बायकोला काही कमी पाडलं. बाई अशी होती काडी, आता झाली जाडी. नाही नाही बायकोला काही कमी पाडलं. माझ्या सामानानं हिच सामानानं पोट वाढलं. रहीच्या सामानानं पोट, रहीच सामानानं पोट वाढलं. हे बघ कवी, मी एवढा कवी मोठा आहे का छोटा आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, तरी पण कवी सोबत आणायचे असतात. तुम्ही असं का करता? कवी ते कवी. दुसरं शशिकांत कापसे, ऐका कवी. अगं ए दुसऱ्या कवीची कटिंग ऐक. मी सामान जेव्हा आत रेटल, मी सामान जेव्हा आत रेटल. सामान कोणतं आहे मी सांगतो, कोणतं सामान आहे, पण आधीच सांगत नाही, पहिला सांगणार नाही. मी सामान जेव्हा, शशिकांत कापसे, मी सामान जेव्हा आत रेटल, मग विहिरीला, मग हिच्या विहिरीला मग पाणी सुटलं. सामान जेव्हा आत रेटलं, हिच्या विहिरीला मग पाणी सुटलं. सामान आत काय माहितीये, बोरिंग 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 मारायची असते, अजून काय खोदाची असते. विहिरीला विहीर खोदता 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 काही फिटावं गेली, 20 फुटावं 25 फुटावं गेली का पाणी लागतं. मग सामान नाही का ते सामान. मी सामान जेव्हा आत रेटल, सामान जेव्हा आत रेटल, हिच्या विहिरीला मग पाणी सुटलं. आता ही बाई म्हणते काय, ऐका. नट्टी थांब ग, थांब ग, तुझी ठोकतो खोटी, थांब तुझ्या खोटी ठोकतो. होय बाई म्हणते दिसाया अशी, बायको अशी दिसाया जशी सिनेमाची ती नटी. ही नटी. अरे दात घासायला दररोज बाईला बबूल पाहिजे, चहा संगे नाश्त्याला बटर अमूल पाहिजे. दात घासायला दररोज बाईला बबूल पाहिजे, अरे चहा संगे नाश्त्याला हिला बटर अमूल पाहिजे. आणि रात्री गरम झाल्यावर, रात्री गरम, ही गरम होती, रात्री गरम झाल्यावर या बाईला बेडरूम मध्ये एसी मात्र हायकूल पाहिजे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बाई दिसाया अशी बायको जशी, अरे बायको जशी दिसाया अशी सिनेमाची ही नटी, त्या सिनेमाची ही नटी. सोडून तरणी ताटी मारतो म्हातारीला त्या मिठी. काय होय म्हातारी, म्हातारी म्हातारी वाईट आहे, म्हातारी वाईट आहे का? अशी काय बोलतेस? काय करू, म्हाताऱ्याची बाजू घेऊन जरा बोललं पाहिजे मला. आता शेवटी म्हातारी माझी म्हातारी आहे, माझी म्हातारी आहे. वसवसलेला मी हंडगा आहे.
वसवसलेला मी हंडगा आहे, कल्पात शिरणारा लांडगा आहे. कवी मुकुंद सोनवणे म्हणतात वसवसलेला मी हंडगा आहे, कल्पात शिरणारा लांडगा आहे. म्हातारीकडे जास्त धावतो याचं कारण एकच ज्योती, कारण तिच्याकडे अनुभव दांडगा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. जुनी मशीन आहे. तुला काय वाटतं? गॅरंटेड यो तकलादू माल उल्हासनगरचा. ऐक, तू सांगते म्हातारीला मारतो मिठी. ज्योती असं नाही बोलायचं. म्हातारीला मिठी, तू बायको सोडून गेली मला, मी काय करू? अरे मन हिचं थाऱ्यावर नाही भलतीकडेच धावते. एक शब्द आहे का? मन हिचं थाऱ्यावर नाही भलतीकडेच धावते. जराशा बोलण्यावर सुद्धा चिडते आणि रागावते. जराशा बोलण्यावर सुद्धा चिडते आणि रागावते. अरे दुसऱ्यांच्यासाठी ही नेहमी लाईन चालूच ठेवते. दुसऱ्यांच्यासाठी ही नेहमीच लाईन चालू ठेवते. आणि कसा घुसू मी लेलंड, मला मात्र सिग्नल लाल लावते. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मला सिग्नल लाल लावते. समजलं तुम्ही? लाल सिग्नल समजलं? 4-5 दिवसासाठी लाल सिग्नल असतो तो. होय बाई, माय नेम इज एकनाथ माळी. अशी न करीन तुला मी. हॅलो बाई म्हणते, बायको अशी दिसाय जशी सिनेमाची मी नटी. हे नटी, ओय नटी, अगं तुझ्यासाठी मी काय करील? हे बघ, तू तरणी ताट बायको, एक म्हातारी होती, मला राहू नाही बायको शिवाय, मग चिकनी नवीन केली. ही काय अशी? तुला नको समजायला, तुझ्यासाठी मी काय नाही केलं. अय हिला थांब रे, जाऊ दे. हिच्यासाठी मी काही नाही केलं, तुझ्यासाठी मी काही नाही केलं. दिवसा रात्री तुझ्यासाठी मी खात होतो जडीबुटी. दिवसा रात्री तुझ्यासाठी मी खात होतो जडीबुटी. हे बघ, मग उत्तर, आठवड्यातून 2-3दा काढीत होतो सुटी. हो मॅडम, उत्तर तुम्हाला बोलते ती. दिवसा रात्री तुझ्यासाठी मी, हिच्यासाठी मी खात होतो जडीबुटी. रामदेव बाबा की जय. खात होतो जडीबुटी, मग आठवड्यातून 2-3दा काढीत होतो सुटी. काढीत होतो सुटी, मग काढीत होतो सुटी, तुझी मी फोडीत होतो शिटी. काढीत होतो सुटी, तुझी मी फोडीत होतो शिटी. काढीत होतो, अगं काढीत होतो सुटी, सुट्टी काढीत होतो, काढीत होतो सुट्टी, तुझी मी फोडीत होतो शिटी. अगं
अगं ज्योती, तूच माझी आबरू वेशीवर टांगली आहे. अगं ज्योती, तूच माझी आबरू वेशीवर टांगली आहे. तू सोडून गेल्यापासून आमची जोडी जमली आहे. तू सोडून गेल्यापासून तुझी ना माझी जोडी जमली आहे. मी तिच्यात ती माझ्यात मस्त मस्त रमली आहे. कारण का खरं सांगतो मित्रांनो, तरणीपेक्षा म्हातारी लय चांगली आहे. क्या बात है, क्या तरणीपेक्षा म्हातारी लय चांगली आहे. अरे म्हातारी जन्म टाकून देऊन जमल असं जमत? असं नसतं करायचा. आवरा वाईट नाही करायचा. बाय. तुझा अनमोल दागिना तुझ्यापासून हरवला आहे. तुझा अनमोल दागिना तुझ्यापासून हरवला आहे. तोच दागिना म्हातारीने काळजात जपून ठेवला आहे. क्या बात है. म्हातारीला नवऱ्याची काळजी आहे. तोच दागिना म्हातारीने काळजात जपून ठेवला आहे. अगं ज्योती, का नको मारू मिठी या माझ्या म्हातारीला? का? अगं शेंगजरी जुनाट आहे ना, दाना अजून कवळा आहे. क्या बात है, क्या बात है. ऐका, मोठ्या बाईला बोलत असता धरते ही माझी गुची अशी गची, धरते ही माझी गची. माझा घालून लांब लांब मुळा, तुझी सुजवतो शेपुची. बाई, आता काय झालं, तुम्ही उभी राहायला लागलात. आता उभी नका राहू, त्याच्यामुळे आम्हाला उभा राहायला लागतं. आता या वयात आमच्यावर वेळ आली. रूपवान आहेस म्हणून भाव खाऊ नको. रूपवान आहेस म्हणून भाव खाऊ नको. बसून गा, गाणं बसून गा, उठून गाऊ नको. अगं कव्वालीची तू गायिका असताना ज्योती, गौतमी पाटील होऊ नको. क्या बात है. गौतमी पाटील होऊ नको. कव्वाली कधीच उभ्याने गात नव्हतं कोणी. शशिकांत मुकुंद सोनवणे यांचा हा शेर आहे आणि मार्मिक शेर आहे. आता मी असं गाणं गातो का इथे सगळे माझे मित्रमंडळी आहेत. या मॅडम कधीच येत नाही कार्यक्रम बघायला. सिया सिंगर शक्तितुरा, नेम ऑफ द शक्तितुरा इन टोटल कोकण अँड महाराष्ट्र. तेजल मॅडमचं नाव आहे. आज त्यांना इथे यावंसं वाटलं का कार्यक्रम कसा असतो मला बघायचा आहे. मॅडम, तुम्ही या कार्यक्रमातल्या अगदी राणीच आहात. तुम्हाला सांगायला नको, हे प्रेक्षक एवढे आहेत तरी तुम्ही एक अशा आहात की तुम्हाला सगळ्या डबलिंगची भाषा माहिती आहे. आता ऐका. परेनेला धनी माझ गेलं ग बाई, घालून सुट बूट टाय. हो ऐका. डबल मिनिंग कसं असतं ऐकवतो तुम्हाला. दरा रा 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 रा. ओ यावरची बरेचसे मुकडे मी ऐकणार तुम्हाला, पण तरी एक असं फुल सॉंग आहे जे रात्री 2च्या सुमारास मला हे आठवलं. गाणं
या चालीमध्ये आहे एकीला पण सोडणार नाही. प्रकाश शेठ, विजय शेठ, अशोक शेठ ऐका. आणि कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी खरोखर त्यांच्याविषयी सांगावंसं वाटतं मला. मी त्यांच्या गाण्यासाठी मी बोलणारच आहे. चांगली चांगली इथं गाणी पण होतील आणि अशी पण होतील. कारण हे अशा आयोजक आहेत जे स्वाभिमानी शेतकरी संघटना हा पक्ष आहे. त्या पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर सुदाम कडू जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण का भरपूर मी पाहिलेत पैसेवाले पण असतील, त्यांच्याही पेक्षा पैसेवाले आहेत. पण ना आजकाल कसं आहे, भिकारी जरी आला ना, भिकारी चल पुढं हो बोलणारी लोक आहेत. पण हे अशी व्यक्ती आहे, एवढं मोठं साम्राज्य या ठिकाणी उभं केलंय. मंदिर पाहता तुम्ही, ही बिल्डिंग आहे बाजूला पाहता, हे हॉल पाहता, हे सर्व काही या व्यक्तीने सगळं करून ठेवलंय. 2 मुलं त्यांना आहेत आणि 2 मुलांसाठी त्यांचं लग्न कधी होईल मला माहित नाही. आज ती 10-12 वर्षाची पोरं आहेत. 25 वर्षात लग्न होतील. पण त्यांची लग्नाची गाणी पण या व्यक्तीने आताच करून ठेवल्यात, जी आज माझ्याकडे लिहून ठेवल्यात, फक्त गायची बाकी आहेत. आणि एवढा मोठा कार्यक्रम आता 25 दिवसापूर्वी या माणसाने राबवला. 1 रुपयाची देणगी कोणाची घेत नाही, कधी घेत पण नाही, घेणार पण नाही. आणि एवढा मोठा कार्यक्रम, किती लाखो रुपयांचा कार्यक्रम त्यांनी साजरा केला. सुहासिनी शिंदे मॅडम आणि आमचा दोघांचा कार्यक्रम होता. आणि नंतर त्यांना वाटला पुन्हा एक झाली थोडीशी गफलत काय झाली, तसा हो ना हो, पण तरी झालं असं की रेकॉर्डिंग केलेलं राहिलं नाही. ते रेकॉर्डिंग सगळं हे झालं, म्हणजे लॉक लागला त्याला. आणि मग ते दिसतच नाही. मग परत कार्यक्रम आपल्याला पाहिजे. त्यांच्या धर्मपत्न्यांची पण असं झालं की भाऊ एक कार्यक्रम तरी झाला पाहिजे. त्यांनी मला फोन केला नीलमताईंनी. आणि मग हा कार्यक्रम तिरंगी करायचा. आता एक एक्स्ट्रा गायिका वाढवली, ही बानुबाई. तेव्हा एकनाथ माळीच पाहिजे जोडीला. खमक्या आहे, खमक्या. एकनाथ माळी खमक्या आहे, दुसरा कोण गायक ना चालणार इथं. या दुसऱ्या गायकाच्या उराव बसतील. उराव या दोघी अशा आहेत ना, दुसऱ्या गायकाच्या उराव बसतील ना. माझ्या उराव जरी बसल्या तरी मी घालून बोक पाडीन. मी असलाय, मला काही फरक पडत नाही. अरे एकीला पण सोडणार नाही. अरे एकीला पण सोडणार नाही. अहो आज मी दोघींना भिजवणार हाय. अरे आज मी दोघींना भिजवणार हाय. अरे आज मी दोघींना होय तुला पण सोडणार नाही. होय तुला पण सोडणार नाही. अहो आज रातभर दोघींना भिजवणार आहे. दोघींना तुम्ही पुढं जचा झ करू नका. जहाजाचा आहे, झाबल्याचा करू नका. एकीला पण सोडणार नाही. हो एकीला पण सोडणार नाही. हो एकीला पण सोडणार नाही. मी रातभर पंकज, मी रातभर दोघींना भिजवणार हाय. अरे रातभर विजय शेठ आज दोघींना भिजवणार हाय. अरे आज मी दोघींना भिजवणार हाय. अहो आज मी माझे मित्र रामशेठ फडके कोली कोपर. अरे आज मी, अरे विजय शेठ भोईर. अरे आज मी काय कडू साहेब, कशी पाहिजे गाणी अजून. आज मी नो चान्स. आज मी इतका मूड आलाय, दोघींना मूड आलाय, हिला तर लय मूड आलाय. आज मी
उद्या तुम्ही आज मी ऐका आज मी इन दोनों का मूड मैं जाने नहीं दूंगा। जरा दोगी ना मूड आने जाए। इन दोनों का मूड मैं जाने नहीं दूंगा। अरे मेरे होते हुए किसी को भी चांस लेने नहीं दूंगा। मेरे होते हुए किसी को भी चांस लेने नहीं दूंगा। ये चीज मेरी है और ये भी चीज मेरी है। क्या बताए? अकेला खाऊंगा, दूसरे किसी को खाऊंने नहीं दूंगा, दूसरा किसी को खाने नहीं दूंगा। अरे आज मी दोघींना भिजवणार है। अरे आज मी दोघींना भिजवणार। ऐका मर्द गरीबी नाही ओ फुसका या नामी माझा दावी नाही सिका या नामी माझा दावी नाही सिका मर्द गरीबी नाही ओ फुसका या नामी माझा दावीन हिसका मग संशयाने बघताय काय हो संशयाने बघताय काय मी रातभर दोघींना भिजवणार हाय मी रातभर लांब लचक ही पिचकारी हाय ना भिजवतो कसा पिचकारी लांब लचक ही पिचकारी हाय ना रंगवून यांची करीन दैना रंगवून यांची करीन दैना कोणी म्हणतो मी किंग मेकर आहे कुणी म्हणतो मी किंग मेकर आहे तर कुणी म्हणतो मी बाजीगर आहे सुवासिनी शेर लोक माझ्यासाठी काय बोलतात कुणी म्हणतो मी किंग मेकर आहे तर कुणी म्हणतो मी बाजीगर आहे जोडीला माझ्या एक वाघीण तर एक मांजर आहे जोडीला एक वाघीण तर दुसरी मांजर आहे ओय क्या बताए या दोघींना पुरून उरणारा हा रायगडचा टायगर आहे रायगडचा टायगर आहे बाई म्हणते डेंजर फटाकडी ही गायिका मोठी हेकडी आहे ही गायिका मोठी हेकडी आहे हिची बुद्धिमत्ता फारच तोकडी आहे हिची बुद्धिमत्ता फारच तोकडी आहे आईची शपथ खरंच सांगतो शशिकांता अरे ही तर फुसकी फटाकडी आहे ही डेंजर नाही फुसकी फटाकडी आहे
हा दुसरं कानावर आलं ओ कानावर आलं ग बाय. मुकुंद सोनावणे काय म्हणतात ओ हे बघ भरणा आहे माझ्याकडं कवींचा भरणा आहे. काल कानावर आलं ग बाय माझ्या कानावर आलं ग बाय. या दोघींच एकात वागत नाही या दोघींच एकान वागत नाही. या दोघींचं एकाच भागत नाही. या दोघींचं एकाच भागत नाही. होय होय लाजू नको ज्योती अशी मला पाठ दे. होय ग लाजू नको ज्योती अशी मला पाठ दे. खाली वाकुनी तू मला शॉट दे. खाली वाकुनी तू मला शॉट दे. होय खाली वाकुनी तू मला शॉट दे. लाजू नको लाजू नको ज्योती अशी मला पाठ दे. एक डायरेक्टर बोलतोय एका हिरोईनला सिनेमाची नटी ही नटी आहे प्रकाश शेठ ही नटी आहे. डायरेक्टर बोलतोय कॅमेरा पुढं मला शॉट घ्यायचा आहे शॉट पिक्चरचा शॉट आहे. तुम्ही काय काय ऐकलं. लाजू नको ज्योती कोण बोलतोय डायरेक्टर. लाजू नको ज्योती अशी मला पाठ दे. मी खोटं कधी आणि चुकीचं कधी गात नाही. अगं खाली वाकून कमरेत वाकून खाली वाकुनी तू कमरेत वाकुनी तू मला शॉट दे. कमरेत वाकुनी तू मला शॉट दे. खाली वाकुनी तू मला शॉट दे. खाली वाकुनी तू मला शॉट दे. हा हा ऐका. शादी करोगी मुझसे शादी करोगी. नाही मी योगी नाही मी जोगी. ऐका नाही मी योगी नाही मी जोगी प्रेम विलासी आहे मी भोगी. ऐका हो कडू साहेब जायचं नाही नाही मजा नाही. नाही मी योगी नाही मी जोगी प्रेम विलासी आहे मी भोगी. प्रेम विलासी आहे मी भोगी. प्रेम विलासी आहे मी भोगी. इश्कात दुनिया रंगली ही अवघी. इश्कात दुनिया ही रंगली अवघी. नाही मी योगी नाही मी जोगी प्रेम विलासी आहे मी भोगी. इश्कात दुनिया ही रंगली अवघी. इश्कात दुनिया ही रंगली ही अवघी. मी हाय प्रेम रोगी. मी हाय प्रेम रोगी. मी हाय प्रेम रोगी. मी हाय प्रेम रोगी. मी हाय प्रेम रोगी मला लागतात दोघी. मी हाय प्रेम रोगी मला लागतात दोघी. मी हाय प्रेम रोगी मला लागतात दोघी. हाय प्रेम रोगी लागतात दोघी. हॅलो च्या मुझिक येतो.
र र र र र र र र र द र र र ड ल ल ल ल ल अबुन अगत ल र ल र रे ल ल ल ल ल ल ल ल ल र ल ल ल ल. अरे मुंबई सगळी पिंजून काढली शोधली कल्याण ठाण्यात. अजय गायकवाडचं गाणं आहे. जवा भेटल जवा मी गुन्ह्यात. शाबास. अरे मुंबई सगळी पिंजून काढली शोधली कल्याण ठाण्यात. हा मॅडम ऐका हो. मुंबई सगळी दुसरी बायको केली आणि पहिल्या बायकोला दया आली. अहो धनी जा ना शोध घ्या. शेवटी सवती जरी असल्या तरी बहिणी बहिणीच असतात. त्या सवती जरी असल्या तरी त्या बहिणी बहिणी सारख्या असतात. तेव्हा मोठ्या बायकोला दया आली. मोठ्या बायकोला दया आली. छोटी कुठं गेली जरा शोधा हो धनी. मग मुंबई सगळी पिंजून काढली. मुंबई सगळी पिंजून काढली शोधली कल्याण ठाण्यात. सुहासिनी तुम्ही सांगितलं म्हणून मी शोधायला गेली. छोटीला शोधा. छोटी कुठे गेली शोधा शोधा. मग शोधली मुंबई सगळी पिंजून काढली शोधली कल्याण ठाण्यात. भेटली बुधवार पेठच्या कोण्यात. भेटली बुधवार पेठच्या कोण्यात. भेटली बुधवार पेठच्या कोण्यात. भेटली बुधवार पेठ कुठे माहिती आहे. बुधवार पेठच्या कोण्यात बाई धंदाई करतई पुण्यात. बुधवार पेठच्या कोण्यात बाई धंदाई करते पुण्यात. जावई हो जावई. श्रीमत घरात गाणं आवडत नाही का. मुंबई सगळी पिंजून काढली. मुंबई सगळी पिंजून काढली शोधली कल्याण ठाण्यात. शोधली कल्याण ठाण्यात. भेटली कुठं भेटली. भेटली बुधवार पेठच्या कोण्यात बाई. हे बुधवार पेठच्या कोण्यात बाई धंदाई करते पुण्यात. मला सांगितलेलं आहे कडू साहेबांनी सांगितलं गाणं सगळं नवीन झाले पाहिजेत. कडू साहेब बरोबर आहे. बरोबर आहे का. गाणी नवीन नवीन. हा धंद्यामध्ये ही हुशार बाई. अरे गिराईकांचा तोटाच नाही. गिराईकांचा तोटाच नाही. अरे धंद्यामध्ये अरे धंद्यामध्ये हुशार बाई. गिराईकांचा तोटाच नाही. गिराईकांचा तरणा म्हातारा कोणी पण येई. तरणा म्हातारा कोणी पण येई. तरणा म्हातारा कोणी पण येई. अरे मालाकडे या बघत राही. मालाकडे या बघत राही. मग सांगतोय नक्की चॅप्टर पक्की. सांगतोय नक्की चॅप्टर पक्की कस्टमर पटविण्यात. सांगतोय नक्की मी जाऊन बघितलं पुण्यामध्ये. सांगतोय नक्की चॅप्टर पक्की कस्टमर पटविण्यात. कस्टमर म्हणजे एक नवीन हा इंग्लिश शब्द आहे. कस्टमर बोलले हो. कस्टमर पटवायला एक नंबर. सांगतोय नक्की ना चॅप्टर पक्की कस्टमर पटविण्यात.
मला भेटली बुधवार पेठच्या कोण्यात, भेटली बुधवार पेठच्या कोण्यात, बाई धंदा ही करते पुण्यात. बाईचा मुखडा गुलाबावानी, बाईचा मुखडा गुलाबावानी, जणू काही दिसते नटीच्या वाणी. दिल के बाजार में दौलत नहीं देखी जाती, अरे हुस्ना अच्छा होता औरत नहीं देखी जाती. दिल के बाजार में दौलत नहीं देखी जाती, हुस्ना अच्छा हो तो औरत नहीं देखी जाती. प्यार हो जाए प्यार 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 हो जाए तो सूरत नहीं देखी जाती. मग ती भंगारवाली असली तरी चालतं, भंगारवाली. प्यार हो जाए तो सूरत नहीं देखी जाती, अगर माल चिकना हो तो कीमत नहीं देखी जाती. अरे बाईचा मुखडा गुलाबावानी, जणू काही दिसते नटी जवानी, जणू काही दिसते रस रसलेली हिची जवानी, रस रसलेली हिची जवानी. अरे हिच्याकडं जो पाहिल कोणी, हिच्याकडं जो मग चंचल भारी आहेच न्यारी, हे चंचल भारी आहेच न्यारी, झलकईच्या पाहण्यात. पाहून असा हा चिकना माल, अरे गिराईकांची टपकते लाळ, गिराईकांची जवळ ते येती खुशाल, अरे हिच्या जवळ ते येती खुशाल. दाबून बघती आंबे रसाळ, दाबून बघती चांगल्या मालाला मिळतोय पैसा, ऐ चांगल्या मालाला मिळतोय पैसा हल्लीच्या या जमान्यात. हे चांगल्या मालाला मिळतोय पैसा हल्लीच्या या जमान्यात. हल्लीच्या हे चांगल्या मालाला मिळतोय पैसा हल्लीच्या जमान्यात. मैंने पूछा है आमवाली, अय आमवाली, 2 आम का क्या दाम लोगी. मैंने पूछा ऐ आमवाली, 2 आम का क्या दाम लोगी. उसने कहा लीजिए साहब, सस्ते भाव में दे दूंगी. अरे मैंने बोला मैडम जरा, मैडम मैंने बोला ठीक है मैडम जरा दबा कर देख लूं. वो चिल्ला कर बोली ना बाबा ना, दबाने का 1000 रुपये लूंगी. सगळे आंबे खराब करतोयस, एक दाबते का तू, किती दाबतोयस, नुसता दाबू 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 दाबू, सगळे आराम, सगळे आंबे खराब. म्हणून दाबाचे पैसे घेईन अशी बाई होते, कारण नुकसान करून घेणार नाही कोणी कोणाचं. मग हिच्या जवळ ते येती खुशाल, रे दाबून बघती आंबे रसाळ. मग चांगल्या मालाला मिळतोय पैसा, हे चांगल्या मालाला, हे चांगल्या मालाला मिळतोय पैसा हल्लीच्या या जमान्यात. भेटली बुधवार पेठच्या कोण्यात, लासा कडवासा आहे. गरीब नवरा साधा भोळा, चांगली नोकरी नव्हती त्याला, चांगली नोकरी. मग पुण्यात विकते फळे भाजीपाला, पुण्यात विकते फळे भाजीपाला. धंदा करते बुधवार पेठच्या कोण्यात, धंदा करते भाजीपाला, फळ फळावळ.
फळे विकते, भाजी विकते. बाई वाईट वाटून घेऊ नका, विषय साधा सरळ. एकनाथ माळेचा विषय कधी गलत नसतो. गरीब नवरा साधा भोळा, चांगली नोकरी नव्हती त्याला, पुण्यात विकते फळे भाजीपाला, दिसली मग त्या एकनाथाला. फळे विकताना दिसली मग त्या एकनाथाला. अरे म्हणते ही बाई मजाच नाही, म्हणते ही बाई मजाच नाही, परतून माघारी जाण्यात. अरे बाबा, एकदा माणूस धंद्याला लागला का तो गावाचं नाव घेत नाही. युपी बिहारचे लोक इकडे स्थायिक झालेत, कोकणातले लोक इकडे स्थायिक झाले, अख्खी इंडिया इथं स्थायिक झाली. एकदा आला का इथेच घेतो 1 BHK 2 BHK. काय कमलेशजी बरोबर बोलतो मी. मग मग म्हणते ही बाई एकनाथाला दिसली, एकनाथाला दिसली. एकनाथ सांगतो त्या मला भेटली बुधवार पेठच्या कोण्यात, बाई धंदा करते ही पुण्यात. धंदा कसला? फळांचा, भाजीपाल्याचा. अरे म्हणते ही बाई मजाच नाही, परतून माघारी जाण्यात. मजाच नाही, मजाच नाही, परतून गावाकडे जाण्यात. एकदा चाल कोणती पण येऊ द्या हो बाई, कोणती पण चाल येऊ द्या. आपण असा त्याचा आकडा काढतो ना, मोठेपणा नाही, असा आकडा काढतो तो दुसऱ्याला जागा ठेवत नाही. बोलायला जागा ठेवत नाही. इथे ज्योतींसाठी जरी आता गाणी बोललो असेल पण त्यांचं नाव या गाण्यात नाही. मी काय म्हणतोय, भेटली बुधवार पेठच्या कोण्यात, बाई धंदा ही करते पुण्यात. बाई बाई धंदा करते. हो